म्हणून त्यांचं नाव आहे. आणि आता परत या पुढच्या वर्षी आपले भारतातले AP सिंग म्हणून हे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत. या संस्थेचे अध्यक्ष व्हायला जवळपास सगळ्या देशांची मान्यता लागते. ती मान्यता आपण प्राप्त करतोय आणि या सगळ्या लायन्सचं आपण अध्यक्षपद भूषवतोय, हे खरोखरच आपण भाग्यवान आहोत. आणि त्या संस्थेचे आपण इथे एक भाग आहोत आणि त्या संस्थेच्या नावाप्रमाणे आपण सगळं काम आपण करतोय, हे सुद्धा आपलं एक चांगलं काम आहे. ही संस्था सेवाभावी असल्यामुळं सेवा करायला याच्यात जे क्वालिटी मेंबर असतात तेच येऊ शकतात. जे सदन आहे किंवा लोकांना काही देऊ शकतात, त्यांची भावना अशी आहे की आपण काहीतरी फुल न फुलाचे पाकळे आपण समाजासाठी खर्च करावी, कुठेतरी त्यांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतो. तर ही आंतरराष्ट्रीय संस्था असल्यामुळे भारतात तुम्ही कुठेही गेलेत, कुठेही समजा काय अडचण आली तर तुम्ही लायन्स मेंबर आहात असं जरी तुम्ही त्यांना कुठली लायन्स मेंबरला तुम्ही विचारलं तरी तुम्हाला तिथं कुठलीही अडचण येणार नाही. इवन भारतातच नव्हे, आंतरराष्ट्रीय तुम्ही कुठेही गेलेत आणि तिथं काय तुम्हाला अडचण आली तरीसुद्धा या नावाला इतकं वजन आहे की तुम्हाला कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. अशा पद्धतीचे या संस्थेचे आपण सदस्य आहोत, या संस्थेचे मेंबर आहोत. आपल्याला हे संस्था चालवणंसुद्धा आपल्याला कठीण जाते. एक संस्था 31 वर्ष सतत एका प्लॅटफॉर्मवर एका याच्यात आपण सतत त्याच प्रवासानं चाललेलो आहोत आणि एक उद्दिष्ट घेऊन चाललेली असते ही संस्था, की सेवाभावी, ती पण सेवा करण्यासाठीच संस्था आहेत. सुभाषराव चव्हाण हे झालेले आहेत, BA झालेले आहेत अर्थशास्त्र याच्यातनं. त्यामुळं त्यांना काही फार मोठ्या अडचणी ह्या संस्था उभी करण्यात काय आलेली नाही. ते सुरुवातीला RDC बँकेत पदावर गेले, त्यानंतर ज्युनियर सिनियर व्यवस्थापक ह्या अशा पदाचा चढत ते शेवटी 2005मध्ये त्यांच्यातनं निवृत्त झाले. आणि त्यांच्यातली जी कला होती की आपण काहीतरी द्यावं, सहकार भवनात आपण काम करतोय आणि त्याच्यातनं ते शिकलेलं होतं, त्याच्यातनं आपण स्वतः काहीतरी व्यवसाय निर्माण करावा आणि तरुण लोकांना व्यवसायात आपण प्रेरित करावं, अशा पद्धतीने त्यांनी ते काम केलेलं होतं. म्हणून त्यांना ही प्रेरणा मिळाली आणि त्यांनी चिपळूण नागरी या संस्थेमार्फत आता ही सेवा ते देत आहेत. 31 वर्ष ही संस्था झालेली आहे. जवळपास 50 शाखा यांची आहेत. किती एम्प्लॉयर असतील त्याचा अजून काही अंदाज तसा मी सांगू शकत नाही, तरीसुद्धा 450-500 एम्प्लॉयर आहेत. म्हणजे हे एक उद्योगच झाले. इतकी लोक काम करत आहेत आणि नुसतं काम करतात असं नव्हे. आज काही वर्षे अशी संस्था आहे की ज्यांची आज 5सुद्धा त्यांचे ऑफिस होत नाही किंवा 5 संस्था ते काढू शकत नाही. ही आता अल्पकाळात 50 संस्था काढून आज अशा या गौरव शिखरावरती आहेत. असे सुभाषराव आपल्यासमोर उपस्थित करतो. दुसरे यादव साहेबांचा मित्रांनो मिल्क अँड मिल्क फूड प्रोडक्ट असा त्यांचा जो एक नवीन आता वाशिष्ठी म्हणून त्याने हे काढलेलं आहे. मग ते सुद्धा इंजिनियर आहे. इंजिनियर असतानासुद्धा या संस्थेशी संलग्न असल्यामुळे आपण काय करावं, नुसतं एक संस्थेचे अध्यक्ष त्यात आपण मेंबर होऊन राहणं किंवा आपला व्यवसाय सांभाळणं इतकं न करता आपण काहीतरी इथल्या लोकांना काहीतरी द्यायला हवं. आणि आपल्या इकडची जी काही भौगोलिक जी परिस्थिती आहे की ज्याच्यातनं आपण उत्पन्न काही करू शकतो. आपल्या इथं त्यांनी सर्वे केला की आपल्या इथं दूध भरपूर येतो बाहेरनं, आपण काय करू शकतो, आपल्या इथला जो दूध आहे तो सगळं संकलित करून जे बाहेर जातं आहे ते आपण इथंच थांबवलं तर आपल्याला काहीतरी त्याच्यातनं उत्पन्न करता येईल आणि इथल्या लोकांना काम मिळेल. आणि शेतीपूरक त्यांचा एक जो विषय असतो, त्यामुळं या लोकांना कर्ज देणं आणि त्याच्यातनं ते त्यांचं काम करून घेणं आणि त्याच्यातनं आपले हे उत्पन्न करणं हे सुद्धा एक कला आहे. आज भव्य दिव्य अशी पश्चिम महाराष्ट्रात जशा या मोठ्या मोठ्या डेअरी आहेत त्याप्रमाणेच आज इथं चिपळुणात वाशिष्ठी डेअरी म्हणून त्यांनी उदयास आणलेली आहे. तर अशा या वाशिष्ठी डेअरीचे प्रशांतराव यादव, त्यांच्या नावातच प्रशांत म्हणजे प्रसन्नचित्त असे हे प्रशांतराव यादव आणि संयमी. त्यांच्याबरोबर आम्ही बोलताना आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं की काहीतरी आपल्याला अडचणीचं होईल, पण तसं न होताना त्यांनी स्वतःच्या उपलब्धीमुळं चिपळूण पंचायत समिती खेरडी ह्याच्यात उपसरपंच, सरपंच आणि त्यानंतर तालुका अध्यक्ष याचे काँग्रेसचे अशा पद्धतीने त्यांनी काम बघितलेलं आहे आणि आजही ते कार्यरत आहेत. राजकारणात थोडं त्यांना आवड असल्यामुळं ते त्या विषयात आहेत. काय आपण त्यांना शुभेच्छा देऊया पुढील याच्यासाठी. आता चिपळूण नागरिकच्या CEO या मॅडम
यांना बघितल्यावर थोडं आपल्याला भीती वाटते की काय तर रागट असेल, पण मित्रांनो तसं नाही आहे. काय ते CEO असल्या तरीसुद्धा कसं माहिती आहे, एखादा काम चालवणं, एखादी संस्था चालवणे, आपल्या हाताखालनं ती जाणे आणि आपल्या एम्प्लॉयरला त्यांना चांगल्यापैकी काम मिळणे आणि ते शिस्तीत काम होणे हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्यांना तो भाग करावाच लागतो. त्या हिशोबाने त्यांचं तेवढं वागणं असतं. हे कसं आपण आपल्याकडे कसं फंडच कसा असतो, बाहेरनं जर आपल्याला तर काटेरी वाटतो, पण आतनं कसं एकदम मऊ. तर त्यांचा स्वभाव जर त्यांच्याजवळ आपण गेल्यावर आपल्याला समजतं. नुसतं चेहऱ्यावरनं आपण झटकून कोणाचं ॲनालिसिस केलं तर ते आपण शक्य होत नाही. अशा या CEO आज वाशिष्ठी फूडचे पण त्या हे आहेत, त्यांच्यातले एक भाग आहे वाशिष्ठी फूडचं सुद्धा. आज आणि त्यांचं काम इतकं चांगलं आहे ना की चिपळूण नागरी आणि लायन्स क्लब हे काय आजचं आमचं नातं नाही आहे. आम्ही कधी गेलो तर कधी आम्हाला असं रिक्त हाताने कधी पाठवलेलं नाही आणि पाठवतही नाही. कोण आलं आहे हाच महत्त्वाचा त्याचा भाग आहे की लायन्स क्लबचे मेंबर आले, तिथं कोण आलं आहे, विजय शेठ आले की कोण दुसरे कोण आले हा विषय नाही. तिथं लायन्स क्लब आलं आहे विषय म्हटला की काय त्यांना असेल ना तर आपल्याकडनं काय असेल ते आपण त्यांना द्यायला हवं. अशा पद्धतीची सेवाभावी मनोवृत्ती ठेवून एखाद्या संस्थेला आपण मोठं करावं, त्यांना हातभार लावावं, ही अशी प्रवृत्ती सहसा येत नाही. ही प्रवृत्ती या लोकांकडे असल्यामुळं आज आम्हालाही भाग्य वाटलं आहे की आम्ही आज जवळजवळ सतत 3 वर्ष प्रयत्न करत होतो मागच्या की सुभाषराव आमच्याकडे यावं आणि आम्हाला 2 शब्द सांगावं की त्यांचं कशा पद्धतीने प्रशासकीय शासकीय हे चाललेलं असतं. पण तो भाग्य आम्हाला लाभला नाही. पण यावेळेस आता आम्ही हट्टच धरला की नाही तुम्हाला यायलाच लागणार. आणि थोडं मग आम्ही बसल्यामुळे त्यांना काही नाही म्हणता आलेलं नाही. आता आमच्यावरचा प्रेम असेल किंवा लाईफ तुमचा प्रेम असेल काही असू दे, पण आज ते आमचं मान ठेवून इथपर्यंत आलेत आणि आम्ही त्यांचा योग्य सत्कार आणि हे करतो आहे. आम्हाला खरोखर त्याच्यात आनंद वाटतो. नुसतं घेणे हा एक भाग नव्हे आमचा. आम्ही घेतो ते लोकांसाठी, आमच्यासाठी काहीही करत नाही. आमच्याकडे जे काही असतं ते सगळं ऑडिट होतं. नुसतं आमच्याकडे पैसे आले, कोणाच्या तरी नावानं आले, काय झालं असं काय ना. आमचं प्रत्येक याचं खात्याचं आमचं ऑडिट होतं आणि दरवर्षी ऑडिट केलं जातं. आणि आमच्याकडे कसं आहे, हे काय पंचवार्षिक योजना नव्हे आमच्याकडे 1च वर्ष प्रत्येक याला मेंबरला आणि प्रत्येक पदाला. त्यामुळे त्याला ते काम करायलाच लागतं. जसं सुभाषराव होल्डिंग पॉवर घेऊन या 50 संस्थेचं जे काम चालवत आहेत तसंच आमचा अध्यक्ष असतो, तो स्वतःच्या अध्यक्षाखाली या क्लबचं काम चालवत असतो. इतकं सोपं नाही आहे मित्रांनो एखादी संस्था चालवणं. तर या सुभाषराव म्हणा किंवा स्वप्ना मॅडम म्हणा यांचा परिश्रम आपण बघतोय आणि ते खरोखर वाखाणण्यासारखे आहेत. आणि त्यांना अशा कार्यक्रमामध्ये निश्चित म्हणजे आम्ही बोलवले हे काय मोठेपणा नाही आहे. असं खरोखर चिपळूणवासियांनी त्यांना जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेम नुसतं तेवढ्यापुरतं नसताना ती प्रेम असं प्लॅटफॉर्मसमोर आलं पाहिजे की बा खरोखर ही लोकं काम करत आहेत आणि आपण त्यांना ॲप्रिशिएट करतोय. हे त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता आमचेच क्लबचे मेंबर वसंत शेठ उदे हे एक उद्योजक आहेत. माध्यमातून हा एक कार्यक्रम दरवर्षी होत असतो. काही अपरिहार्य अशा कारणामुळे गेल्या 3-4 वर्षामध्ये आपला लायन महोत्सवचा कार्यक्रम होऊ शकला नाही. त्याला अनेक कारणं होती. सर्वजण सचिंत होते की हा कार्यक्रम कसा करायचा आपण, कारण जागा मिळण्यासाठी सुद्धा आम्हाला फार प्रयत्न करावे लागले. आणि यावेळच्या आमच्या लायन्स क्लबच्या संचालक मंडळाने आणि सर्व मेंबर्सनी कंबर कसून हा जो लायन महोत्सवाचा कार्यक्रम आहे तो आज प्रत्यक्षात आणलेला आहे. त्यामागे अनेक लोकांचे सहकार्य, अनेक लोकांचे हात त्यासाठी लाभलेले आहेत. हा महोत्सव करण्यामागचं उद्दिष्ट आपल्याला माहीत आहे की चिपळूणची जी जनता आहे त्यांना काहीतरी आपल्याला देता आलं पाहिजे. त्यांना इथे आल्यानंतर खूप आनंद वाटला पाहिजे. जसे वेगवेगळे स्टॉल्स आहेत आणि हे सेवा कार्य करत असताना जी काही निधी येतो त्या निधीतून मिळालेल्या निधीतून काही जनतेच्या उपयोगाची काही सेवा कार्य आपल्याला करता यावी या दृष्टीने एक फंड रेझिंग ॲक्टिव्हिटी म्हणून हा महोत्सव केला जातो. त्यासाठी अनेक प्रांतातून वेगवेगळे स्टॉलधारक इथे येतात, आपली प्रॉडक्ट्स आपल्यासमोर मांडतात आणि इथले ग्राहकही ते अत्यंत आनंदाने स्वीकारतात. मला खात्री आहे की हा जो लायन महोत्सव आहे हाही अत्यंत दिमागदारपणे यशस्वी होईल. त्यासाठी असणाऱ्या सगळ्या लोकांचे मी सहकार्य ते मिळालं त्या सगळ्यांचा मी आभार मानतो, अभिनंदनही करतो आणि या महोत्सवासाठी माझ्या सदिच्छा देऊन मध्ये बंद पडलेला हा आपला महोत्सव यावर्षी आपण पुन्हा सुरू केला.
कोरोनानंतर अशा अनेक गोष्टी बंद पडल्यात की ज्या आपल्या चिपळूणकरांच्या खऱ्या अर्थाने वर्षभरात ज्या गोष्टींसाठी चिपळूणकर वाट पाहत असतो आणि खऱ्या अर्थाने चिपळूणकरांना आणि चिपळूणातल्या जनतेला या अशा महोत्सवांची एक वेगळी सुवर्ण संधी या माध्यमातून मिळत असते. हे कार्यक्रम गेले 2-3 वर्ष होत नव्हते. मी या ठिकाणी रताव साहेबांना सांगेन की आपण ज्यावेळी 7-8 वर्ष मागचे काम या हा महोत्सव जो साजरा करत आलात, या उत्सवाला अनेक वेळेला मी स्वतः हजेरी लावलेलं आहे. आज कदाचित मी प्रमुख उपस्थितीतून किंवा प्रमुख उद्घाटकाच्या या निमित्ताने व्यासपीठावर जरी असलो तरी एक हौस आहे की याच्यामध्ये अनेक जण भेटतात, मित्रपरिवार भेटतो, अनेक लहानपणीच्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या पाहता येतात. एक थोडा आपल्या व्यवसायातून आपल्या सगळ्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडा वेळ इथे येऊन एंटरटेनमेंट करता येतं. म्हणून कधी आम्ही येत होतो. या 4-5 वर्षात अनेक व्याप वाढले, व्यावसायिक व्याप वाढले, सामाजिक व्याप वाढले, त्यामुळे येता येत नसलं तरी खऱ्या अर्थानं आमच्यासारख्याला सुद्धा या महोत्सवाची आणि अशा कार्यक्रमाची क्रेज वाटत आलेली आहे आणि आपण तो पुन्हा सुरू केलात त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो. लायन्स क्लबच्या बाबतीत अनेक वर्षभरात चिपळूणात असेल, जिल्ह्यात असेल, आपण कार्यक्रम करत असतात. कोरोनाच्या काळात आपण सगळ्या मंडळींनी केलेलं काम आणि विशेषतः आपण त्या काळामध्ये लोकांच्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्रत्यक्ष या लायन्स क्लबचे मेंबर असूनसुद्धा अनेकांनी घेतलेले परिश्रम बघितले. मग इथे रेडकर डॉक्टरसारखे डॉक्टरसाहेब असतील किंवा आपण इथे जैन साहेब असाल की कुठल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. हे एक सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिलेलं आहे. आपण सगळी मंडळी जे काम करतात या काम करणाऱ्या मंडळींच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं आज जे काही चांगलं उभं आहे आणि जे काही चांगलं जे चांगलं म्हणून जे काही आसपास आपलं थोडंफार जे शिल्लक आहे आणि जे आपण बदलवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यात आपल्या सगळी मंडळी एकत्रित येऊन हे समाजोपयोगी जे काम करतात त्याचाही एक भाग आहे. म्हणून आज आपलं स्वास्थ्य चिपळूण शहराचं इतरांपेक्षा निश्चितपणे चांगलं आहे असं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला नेहमी वाटत आलेलं आहे. आज या ठिकाणी मला विशेष कौतुक वाटतं की आपण अनेक क्षेत्रातली मान्यवर मंडळी, आम्ही लहानपणापासून आपण ज्या क्षेत्रात काम करताय आदर्श लांब शोधायची गरज नाही, तर व्यासपीठावर बसलेल्या आपल्या सगळ्यांकडनं आणि समोर असलेल्या अनेक जणांकडनं आम्ही आदर्श घेत आलेलो आहोत. म्हणून कदाचित आमच्या सार्वजनिक जीवनामध्ये आपण जरी माहीत नसलात आपल्याला तरी आम्हा सगळ्यांना आम्ही पहिल्यापासून आपल्याला पाहत आलेलो आहोत आणि तर आपल्यातले काही आदर्श घेत आम्ही आमच्या या सगळ्या वाटचालीमध्ये कुठंतरी त्याचा उपयोग करून इथपर्यंत आलेलो आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. आज आपण ज्या मंडळींना इथे प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवलं ते चव्हाण साहेब असतील किंवा उदेक साहेब असतील, खरोखर ही मंडळी प्रसिद्धीपासून दूर राहणारी मंडळी आहे. मला आज खऱ्या अर्थानं आपलं सगळ्यांचं कौतुक आणि विशेष आश्चर्य एवढ्यासाठी वाटतं की चव्हाण साहेब या कार्यक्रमाला आले कसे, का रोज आमच्याकडे चव्हाणसाहेब कार्यक्रमाला यावं म्हणून माझ्यामार्फत येणारे रोज 2-3 निमंत्रणं आणि आमंत्रणं असतात. परंतु चव्हाणसाहेब सार्वजनिक जीवनात आपलं काम सोडून आणि आपली संस्था सोडून कधीही कुठल्या बाहेरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत आणि उद्घाटन, बक्षीस समारंभ अशा कार्यक्रमामध्ये जाणं ते कटाक्षाने टाळतात. कदाचित काम करत राहणं आणि प्रसिद्धीपासून दूर राहणं हा त्यांचा स्वभाव असल्या कारणामुळं ते कार्यक्रमाला येत नाहीत. परंतु आपण सगळी मंडळी जे काम शहरात करताय, लायन्सच्या माध्यमातून करताय आणि आपण आपापल्या क्षेत्रात ज्या उंचीवरती पोचलेलं आहे त्याची खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे नोंद आहे. म्हणून कुठलाही कार्यक्रम न घेणारे चव्हाणसाहेब आज आपल्या या ठिकाणी कार्यक्रमाला आले आणि म्हणून मला विशेषतः आपल्या सर्वांना धन्यवाद द्यावे लागतात की खऱ्या अर्थाने आपण करत असलेली समाजसेवेची ही खरी पावती आहे. कारण या ठिकाणी चव्हाणसाहेब पण आहेत आणि दादा पण आहेत. दादांचंही काम अत्यंत खूप मोठं आहे. नुसतं व्यवसाय क्षेत्रात त्यांनी काम केलं नाही तर कृषी क्षेत्रात काम केलं आहे, गावासाठी काम केलं आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागातल्या माणसाला उद्योजक बनवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते दादांनी केलं आहे. आणि दादांसारखी माणसं ही आमच्यासाठी आदर्श आहेत.
त्यांच्याकडे पाहून आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये आज जी काही वाटचाल करतो आहे त्याच्यामध्ये तेही आमच्यासाठी एक श्रद्धास्थान आहेत. म्हणून अशा सर्व मंडळींच्या माध्यमातून हा जो महोत्सव या ठिकाणी पार पडतो आहे. आपण जे पुढील काम करताय, आपण जे या माध्यमातून जे काम करताय त्या माध्यमातून निश्चितपणे चिपळूणकरांचीच सेवा नव्हे तर आम्हा सर्वांची आणि पुढच्या पिढीसाठी आपण काम करताय. आपण सगळे इतके व्यवसायात व्यस्त असतानासुद्धा अशा कार्यक्रमात स्वतः हजर राहत आहे. आपण माणसं लावून इथे प्रत्येक गोष्ट करू शकला असतं, परंतु तरी आपण स्वतः आपला व्यवसाय बाजूला ठेवून आपली बांधिलकी जोपासण्यासाठी आज या ठिकाणी सगळे उपस्थित आहात. माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला या ठिकाणी येऊन आपण जो प्लॅटफॉर्म दिलात आणि ज्या पद्धतीने माझा आदर सत्कार केलात त्याबद्दल मी नेहमी आपला ऋणी राहीन. आणि आहे का ही गोष्ट बरोबर आहे ना? या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम झाला. पूर्वी आपण ऐकायचो पश्चिम महाराष्ट्र असं झालं, पश्चिम महाराष्ट्र असं झालं, पण त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकण वगळून पश्चिम महाराष्ट्र असायचं बरं का. पण आता कोकणामध्ये काय झालं तर ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये गणलं जातं. तर कोकणामध्ये जे काय चाललंय, सामाजिक परिवर्तन जे चाललंय आणि समाज उभारणीचं जे काम चाललंय ते सन्माननीय सुभाषराव चव्हाण साहेब आपले सर्वांचे आदरस्थान. कुठलाही राजकीय पक्ष नाही, कुठलाही राजकीय बॅकग्राऊंड नाही, पण समाज उभा करायचा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकण असतो किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोकण हे ज्यांनी दाखवून दिलं ते सुभाषराव. जरा जोरदार टाळ्या होते सर. आम्हाला प्राऊड वाटतं. मी मगाशी म्हणलं तुम्ही 68 आहात, तुम्ही नंतर म्हणला 78. आम्हाला 68च तुम्ही पाहिजेत. तुम्ही 68च वाटताय आम्हाला. कसे असा तुम्ही राजकीय किंवा असे जिथं सत्कार होतो असे कार्यक्रम स्वीकारत नाहीत. आम्हाला माहिती आहे अशा पिंडाचा माणूस, त्याला गरजच नाही असे कार्यक्रम स्वीकारण्याची. पण तुम्ही आज हा कार्यक्रम स्वीकारलात, कारण हा कार्यक्रमच मुळी समाज उपयोगी असल्यामुळे आपण कार्यक्रम स्वीकारलात. काही आपल्याला दुसरीकडे जाण्याची जरूर नाही, प्रसिद्धीसाठी तर मुळीच जाण्याची जरूर नाही, कारण आपणच एक आयडॉल आहात. तुमच्यामुळेच लोकांची प्रसिद्धी होते. आणि या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती, त्याचप्रमाणे मी बाकी अजून काही सांगत नाही बरं का, की साहेबांनी काय केलं, किती शाखा काढल्या आणि त्या शाखा कशा त्यांनी केल्या. साध्या फक्त नोकरी करणाऱ्या माणसाने एवढं करणं शक्य आहे का, ह्या गोष्टी मी बोलत नाही, कारण त्या सगळ्यांच्या समोर आहेत. पण आपण समाज उभा केलात आणि आपल्याच पायावर पाय ठेवून सन्माननीय स्वप्नाताई तुम्ही ते धनुष्यबाण पेललंत बरं का. आमच्यासाठी कोणतरी हवं होतं, समाजासाठी कोणतरी हवं होतं, ते समर्थपणे आपण पेललं आणि आम्हाला प्राऊड वाटतं. आपण महिला असून सुद्धा पप्पांचे धनुष्यबाण आपण पेललं. त्यामुळे आम्हाला समाजाला जरा पण चिंता नाही की हे धनुष्यबाण कायमस्वरूपी उभं राहणार आहे. मगाशी प्रशांत जे गेले त्यांना जायचं आहे, तर ना मला 2-3 ठिकाणी भेटले होते ते, पण ते जातात निघून आणि मला ना मागणं बोलायला देतात. मला ते पटत नाही, काही बोलायचं राहतच नाही. सर तुम्हाला सांगतो, इकडे लिहिलेलं आहे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट लिमिटेड. एवढ्या कमी कालावधीमध्ये ह्या बिझनेसचा एवढा ग्रोथचा आलेख एवढा उंचावत असतो, ही सोपी गोष्ट नाही आहे कुणालाही. त्यामुळे ते आपल्या कोकणचे अदानी आहेत. गुजराती अदानी असलं की आपल्याला बरं वाटतं की नाही. बरेच लोक आपण नावं पण ठेवतो. नावं ठेवणं सोपी गोष्ट आहे, पण जेव्हा शेअर मार्केट पडतो ना तेव्हा सुमारे कित्येक लाख कोटीचे एका दिवसात नुकसान पण होते आणि ते अदानी साहेबच फक्त पेलू शकतात. तर एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या ब्रँचेस काढायच्या आणि त्या समर्थपणे पेलायच्या, याच्यामध्ये MBA कोर्स नसतो उपयोगाचा. MBA कोर्सवाले सुद्धा बरेच असतात, नसतो उपयोगाचा. तो असतो हाडाचा माणूस.
आणि त्यांना मार्गदर्शक असावे लागतात असे, ज्यांना सगळे आपण देव म्हणून मानू शकतो, त्यामुळेच हे शक्य होतं. बरं, त्यांनी स्वतः पुरेसं नाही केलं, त्यांनी हजारो हातांना काम दिलं. बरं, आता मध्ये एक माझ्याकडे आले होते, मला थोडीशी गोष्ट खटकली नाही, माझा थोडासा अधिकार असतो म्हणून मी त्यांना बोललो, तुम्ही इकडे कसे काय वळलात? एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष बनले ते. आम्हाला वाटलं बरं आहे, पण आजकाल लोक राजकारणामध्ये किंवा पक्षामध्ये जातात स्वतःचं भलं करण्यासाठी. इथं आपल्या सगळ्यांना दिसतं की नाही, यांच्यामुळे पक्षाचं भलं होईल. टाळ्या नाही का वाजवणार, गोष्ट खरीच आहे. यांचं हेच एक आयडॉल आहेत, हेच एक सक्षम नेतृत्व आहे आणि हेच सगळ्या लोकांसाठी आधारस्तंभ आहे. मग होणार ना समाज यांच्या पाठीशी. आता बघा, ते चालले तुरळला, काय त्यांच्या ब्रँचचं काम होतं काय? लोकांची सेवा करायला गेले, लोकांना सन्मान देण्यासाठी गेले. डॉक्टरांबद्दल मला काय बोलायचं नाही, पण डॉक्टर तुम्ही आहेत म्हणून आमच्या लायन्स क्लबला प्राऊड आहे. आणि हा लायन्स क्लबचा झेंडा असा उंच वाटतो. जिथं डॉक्टर आपण असाल तर आम्हाला कुठलीच चिंता नाही. तुम्ही किती काम केलं, किती हे केलं, त्याच्यापेक्षा आमच्यामध्ये लायन विजय रेळकर सर आहेत. आता आपण रिजनल चेअरमन आहात, तुम्ही केवढे मोठे असलात तरी सुद्धा आमच्यात पण तुम्ही वावरताय, मग आम्हाला प्राऊड वाटेल ना. धन्यवाद सर. या ठिकाणी एका बाजूला बसलेत दिलीप शेठ. तुमचं काही इकडे येण्याचं कारण नव्हतं, तुमचा बिझनेस अशा पद्धतीचा आहे, पण काय कसं काय तुमच्या कुटुंबाने तुम्ही आम्हाला भेट मिळालात. तुमच्यामुळे हे सगळं साम्राज्य दिसतंय. तुमच्यासारखा आधारस्तंभ माणूस असला, नुसतं धन नाही, मन पण आणि संपूर्ण तुमचं शरीर पण मला वाटतं लायन्स क्लबसाठी पेरलेलं आहे. आपण सर्वजण एकदा जोरदार टाळ्या वाजूया सरांसाठी. नवलजी, आपण चेअरमन झालात, 3-4 वर्ष हा प्रोग्राम होऊ शकला नाही, पण तुम्ही लकी की आम्ही लकी आम्हाला माहिती नाही, पण तुमच्या अस्तित्वानं हा कार्यक्रम होतोय आणि आम्हाला सगळ्यांना आनंद लुटता येतोय, त्याबद्दल आपले सुद्धा धन्यवाद. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बोलताना लायन्स क्लबबद्दल, किती लायन्स क्लब चांगला, काय चांगलं, हे समाजाला सगळ्यांना माहिती आहे. हे आमचे सगळे लायन्स मेंबर बसलेत ना, त्यांना शाबासकीची गरज नाही आहे. आणि ते लायन्स मेंबर आहेत ते खिसा खाली करण्यासाठी. ती पगारी वगैरे काय असतं का लायन्स क्लबमध्ये? पगार वगैरे वरून काय येतो का श्रीनिवासजी? येतो? पब्लिकला समजलं पाहिजे. काहीतरी कोट वगैरे मस्तपैकी तुम्ही घालता, दिसता छानपैकी, काहीतरी तुम्हाला असेल. नंतर पेन्शन वगैरे नाही तुम्ही देता. तर असे हे लायन्स मेंबर स्वतःचा खिसा खाली कर. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च हा लायन्स क्लबचा प्रत्येक मेंबर त्याच्या खिशातून करतो. कुठलाही यातला एकही पैसा देणगीतला ॲडमिनिस्ट्रेशनसाठी वापरला जात नाही. हे लायन्स क्लबचं वैशिष्ट्य आहे. आणि खरं तर एका शब्दात सांगायचं तर ही पोट भरलेल्यांची संस्था आहे. इथे येऊन कुठेतरी काहीतरी मला मिळेल काय खिशात टाकायचा हा विचार देखील या लायन्सचा नाही आहे. म्हणून या सभासदांना क्रीम ऑफ द सोसायटी म्हटलं जातं. ही देणाऱ्यांची संघटना आहे आपण म्हटलं त्याप्रमाणे. जर म्हणजे काय, आपण आपलं पोट भरून जी उरलेली चौथ भाकरी आहे त्याचं नियोजन करणारी ही संस्था आहे. आणि त्या भाकरी मग ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवणं. अर्थात प्रत्येक वेळेला स्वतःच्याच खिशातून हा सेवा कार्य करणं शक्य नसतं. म्हणून ह्या अशा प्रोजेक्टचं आणि अशा आपल्यासारख्या देणगीदारांचं सहकार्य आम्हाला घ्यावं लागतं आणि ते मिळतं. म्हणूनच हे संस्था चांगलं सेवा कार्य करू शकते. मला माहिती नाही, आपण मगाशी म्हटलं याच्या वेळेला की 8 दिवस मेहनत नाही, असं जर नियोजन करावं लागतं तेव्हा हा असा महोत्सव साजरा होतो. आणि चिपळूण क्लब गेले मला वाटतं 1989ला स्थापन झालेला हा क्लब 35 वर्ष हे सेवाकार्य उत्तमरित्या करतो आहे. आणि मला आता खात्री आहे की याच्यातून काही जे काही उत्पन्न मिळालेलं असेल सेवाकार्यासाठी आपणच वापरतच आहोत. परंतु पुढच्या वर्षी स्वार्थ सोडासा बघतो. पुढच्या वर्षी आपली गव्हर्नरशिप आहे
त्या गव्हर्नरशिपपर्यंत एखादा तरी परमनंट प्रोजेक्ट आपला उभा राहील आणि त्यासाठी लागेल ते सहकार्य डिस्ट्रिक्टकडून करण्यासाठी मी बांधील आहे. कारण तुम्हाला बघून आम्ही लायनिझम शिकलो आहे. खरं तर चिपळूण क्लबने आमचा क्लब स्थापन केला, परंतु कदाचित चिपळूणमध्ये याच्याहीपेक्षा 101 म्हणजे अनुभवी आणि हुशार लोक असतानासुद्धा माझ्यासारख्याला गव्हर्नर पदापर्यंत जाता आलं. हे कदाचित तुम्हा लोकांचा आशीर्वाद आणि माझं नशीब हे आहे. आणि याच्या पुढे चिपळूणमधूनच एक नेतृत्व पुढे येतंय, त्याबद्दल मला अभिमान वाटतो. आणि त्याच्यासाठी लागणारं सहकार्य सगळं डिस्ट्रिक्ट टीमकडून किंवा प्रांताकडून मिळेल याची खात्री देतो आणि या महोत्सवाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आता मगाशीच विजय शेठनी सांगितलं की चिपळूण नगरीत मी जातो आणि या मॅडमना बघितलं की थोडी भीती वाटते. मी सांगते इथे, मला सांगायला आनंद होतो की थोडं जरी भीती वाटली किंवा काय झाली तरी ही लोक कायमस्वरूपी माझ्याकडे येत असतात आणि त्यांना माझ्या कामाची पद्धत आणि सगळं कामकाज कसं चालतं संस्थेचं हे त्यांनी प्रत्यक्ष रोजच बघत असतात. त्यांचे आणि आमचे बरेचदा संबंध येत असतात. इथे श्रीनिवास शेठ परांजपे बसलेत, तेही येत असतात. आपण कुठचं काम करतोय हे एक महत्त्वाचं असतं आणि त्याच्यात आपला रोल काय असतो. थोडंसं स्ट्रिक्ट राहिलं की ते काम त्या पद्धतीने व्यवस्थित चाकोरीबद्ध होतं. आम्ही असं जानेवारीमध्ये कृषी प्रदर्शन घेतलं होतं. मला माहिती आहे की ही सगळं उभं करताना किती कष्ट करावे लागतात. ते परवाच आले ते माझ्याकडे, मला म्हणतात मॅडम तुम्ही कसं काय हे सगळं मॅनेज करता. पण इथे अभिमानाने मी सांगेन की आमच्या संस्थेतले जे सगळे कर्मचारी आहेत आणि त्यांचा मोठा वाटा या सगळ्या गोष्टीत असतो आणि त्या मुलांना संस्कार आणि शिस्त हे आमचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री सुभाषरावजी चव्हाण साहेब, आम्ही सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्याकडनं शिकत आलो आहे आणि त्याच गोष्टी फॉलो करतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सहजतेने होत असतात. कुठचंही काम करताना ते काम म्हणून आम्ही काम कधी करत नाही. त्यामुळे सगळ्या कामामध्ये जे सक्सेस असतो तो फक्त निव्वळ आणि निव्वळ त्या गोष्टीमुळेच असतो. लायन्स क्लब आणि चिपळूण नागरी पतसंस्था हे एक चांगलं नातं, एक समीकरण आहे. कारण दोन्हीही संस्था अशा पद्धतीने काम करतात की चिपळूणात सामाजिक बांधिलकीने काम करणाऱ्या संस्थांमधल्या काही संस्था आहेत, त्याच्यात ह्या नावाजलेल्या संस्था आहेत की जिथे ज्यावेळी चिपळूणवर आपत्ती येते, म्हणजे कोविडसारखी घटना असू देत किंवा सातत्याने येणारा पूर असू दे, तर ह्या संस्था चिपळूणमध्ये मोठं काम करतात आणि प्रत्येक वेळी त्याचा आपल्या कामातला हिस्सा असतो त्याचा मोठा भार उचलतात आणि चिपळूणला मदत करतात. लायन्स महोत्सवने एक छान वाक्य इथे लिहिले, संस्कृतीने सजला हा मेळा, खास चिपळूणकरांसाठी आयोजित लायन महोत्सव सोहळा. संस्थेचं, आमच्या चिपळूण नागरी पतसंस्थेचं पण असंच एक वाक्य आहे, ब्रीद वाक्य, आपली माणसं आपली संस्था. ही जी वाक्य आहेत ना ह्याच्यात एक आनंद आहे, ते आपले पण आहे. तेच आपले पण मला इथे आल्या आल्या दिसलं म्हणून मला लगेच तिकडे लक्ष गेलं की लायन्स महोत्सवने इतकं छान वाक्य, म्हणजे इतकं सुचणं पण सोपं नसतं. मग इथे हे एक छान नियोजन मला आवडलं आणि आम्हाला इथे येण्याची संधी दिली म्हणून मी विजय शेठ रतावा आणि श्रीनिवास परांजपे यांचं खास म्हणजे हे करेन की त्यांनी आले. आणि मेन म्हणजे साहेब कुठच्याच, मगासपासून सगळ्यांनी सांगितलं की साहेब कुठच्याच कार्यक्रमाला जात नाहीत, पण ह्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती हे खरं ह्या कार्यक्रमाचं यश आहे असं मला इथे नोंदवावंच वाटतंय. इथे मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. खूप वेळ झाला आहे म्हणून मी लवकर आटपते आणि मी थांबते. धन्यवाद. 24 याच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त खास निमंत्रित केल्याबद्दल मी लायन्स क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो. या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित लायन्सचे, त्यांचं पदाचं वेगळं मला काय नेमकं हे झालं नाही, ते इकडे बसलेले दिलीप जैन, डॉक्टर येकर, वसंतराव उदेक आणि त्यांचे कुटुंब यांची फार जुनी आमची ऋणानुबंध आहेत. आणि वसंतरावांना असं लहान बाळ असल्यापासून आम्ही पाहिलेलं आहे.
त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल वेगळं एक मनात आपुलकीची भावना आहे. पलीकडे आमचे खेडवाले चिखले, विजय शेठ रतावा, आपले श्रीनिवास परांजपे, आपण सगळे मंडळी, त्यांची सगळ्यांची नावं घ्यायची तर वेळ जाईल. आजचा कार्यक्रम हा बराच लांबल्यासारखा वाटतोय मला, कारण सगळ्यांनी आता विचार व्यक्त करताना कमी जास्त प्रमाणात माझ्या सगळ्या एकंदरीतच्या कार्यपद्धतीबद्दल आणि काही विचाराबद्दलची भावना व्यक्त केल्या. मी बहुतांशी कार्यक्रम जे उपस्थित राहतो, अटेंड करतो किंवा ते सहभागी होतो, ते कार्यक्रम सहकाराशी संबंधित असलेल्या कार्यक्रमात मी आवर्जून उपस्थित राहतो. परंतु अशा पद्धतीचे म्हणण्यापेक्षा काही सत्काराचे, गौरवाचे, आमचे स्तुतिस्तुल्य वाहण्यासारखे असे कार्यक्रम आवर्जून टाळतो. अर्थात आपल्या लायन्सच्या संदर्भात पूर्वीपासूनच माझ्या मनात एक वेगळा आपुलकीची भावना आहे. काय ती मला नेमकं सांगता येणार नाही. आपण कम्पेअर करतो आणखी आपल्या पद्धतीच्या आणखी क्लब्स आणि संस्था, आणि मग त्याच्या माध्यमातून तुलना करताना मी लायन्स हे मी वाचतो आणि मनापासून मोकळेपणाने सांगतो, मी लायन्स प्रिफर करतो. कारण या लायन्स क्लबमधले जे कार्यकर्ते आहेत ते सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे, सर्वसामान्यांमध्ये सहभागी होणारे, अशा पद्धतीचं काम करणारी मंडळी आहात आपण. विशेषतः विजय शेठ, जे बाबूशेठ रतावा, हे तेव्हापासूनचे आमचे कौटुंबिक संबंध, ही मंडळी जी आहे ना, त्याच्यातून लहानातून वाढीपर्यंत त्यांची सगळी वाटचाल पाहिली. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आता सगळे या कामात सहभागी झालात, हे काम समाजसेवेचं आहेच, पण त्यापेक्षाही समाज घडवण्याचंही काम आहे असं मी मानतो. आणि आत्ताचं सार्वत्रिक जर परिस्थिती आपण पाहिली, सामाजिक स्तरावर ज्या संस्था किंवा व्यवस्था आहेत, त्या व्यवस्थेतली परिस्थिती पाहिली तर समाजाला थोडंसं दिशादर्शक शिकवणं, तरुण पिढीला चांगलं मार्गदर्शन करून चांगल्या दिशेकडे नेणे, हे काम फार मोठं आहे. आता मगाशी सपना मॅडमनी सांगितलं, आता ती सपना मॅडम म्हणालो म्हणजे ती आता शिव आहे आमच्या संस्थेची, म्हणून सपना मॅडम म्हणालो की आमच्या संस्थेतली ही जी काम करणारी मुलं आहेत, ही मुलं त्यांना काय वेगळं प्रशिक्षण नाही दिलं, पण आमच्या सगळ्यांच्या वर्तणुकीतून त्यांची जडणघडण होत गेली. आणि आपल्याला खरंच म्हणजे मी अभिमानाने सांगेन की अशी माणसं घडवण्याचं जे काम आहे ते होऊ शकतं, याच्यातून मला आत्मविश्वास नाही. हे काम होऊ शकतं, फक्त आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद ठेवला पाहिजे, त्यांच्याजवळ त्या पद्धतीने सगळे संबंध ठेवले पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांना दिशादर्शक मार्गदर्शन झालं पाहिजे. आज हे काम करण्याचं काम लायन्स क्लब चांगल्या पद्धतीने करतोय असं मला वाटतं. आणि हे अधिक मगाशी विजय शेट्टी सांगितलं आम्हाला मार्गदर्शन करा. मी कृपया आपल्याला एकच विनंती करतो की या पद्धतीनं तुम्ही थोडंसं समाजात तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याची जी गरज आहे, विजय शेठ, त्या बाबतीत तुम्ही कशा पद्धतीने काम करता येईल. वर्षातून 1-2 वर्कशॉप घेतलेत तरी चालतील, पण त्यासाठीचं जर तुम्हाला समजा आमचा सहभाग हवा असेल तर तो असणारच, कायम असतोच. पण या पद्धतीचं काम करणाऱ्या संस्था पुढे याव्यात आणि चांगल्या पद्धतीनं समाज घडवण्याचं काम भविष्यकाळात करावं लागेल अशी परिस्थिती आहे आणि त्यासाठी काम करा अशी मी अपेक्षा करतो. मी जास्त वेळ घेत नाही. मी बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या पण मीच आता थकलो आहे आणि मी सांगितलं होतं आल्या की मी लगेच निघणार आहे. त्याच्यामुळे मी आपली सगळ्यांची रजा घेतो आणि चांगल्या पद्धतीनं आपण काम पुढे नेण्याचं काम करूया अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ती खरोखरच म्हणजे वाखाणण्यासारखी आहे. आता कोविड काळमध्ये निधी काय द्यायचा आपल्याकडनं, तर किती द्यायचा, काय द्यायचा, तर त्यांनी न काही विचार करता की आता परिस्थिती फार भयंकर विकट आहे आणि सगळ्यांना त्याच्यातून आपल्याला बाहेर काढायचं आहे अशा पद्धतीचं डोक्यात घेऊन 1 CR त्यांनी त्यावेळेस मदत केलेली होती. मी हे थोडं सांगायचं टाळलं होतं का अशा गोष्टी या सगळ्यांना पटतातच अशातली काही गोष्ट नसते.
ते ठीक आहे, 1 CR त्यांना दिले, ठीक आहे. चिपळूण सरांसाठी, चिपळूण वासियांसाठी काय करता येईल? चिपळूण वासियांसाठी एक संस्थेमार्फत त्यांनी 10 लाख रुपये त्यांना आपल्याला इथे त्यांनी सहकार्य केलेले आहेत. मग असे सहकार्य करणारे असे आपले महानुभाव आपल्यासमोर आज उपस्थित राहिलेले आहेत आणि आमच्या विनंतींना मान देऊन ते खरोखरच निश्चित आलेत. आम्ही त्यांचे आभारी आहोत. असंच त्यांचा प्रेम आमच्या सगळ्यांवर त्यांनी ठेवावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. काही आमच्याकडनं चुका पण होत असतील, पण त्या चुका तुम्ही आम्हाला दर्शनात आणून द्या, म्हणजे आमच्यात सुधारणा होत राहील. काय मनुष्य हा शिकतच असतो, त्याला काय वयाची काही मर्यादा नसते. प्रत्येक कार्यक्रमात नवीन काहीतरी शिकायला मिळतं. आज आम्हाला तुमच्याकडनं जे काही शिकायला मिळतं आहे ते भविष्यात कधीतरी आम्हाला पण कधी उपयोगी होईल आणि आमच्याकडनं दुसऱ्यांना ते आम्ही देऊ. अशा पद्धतीने आपलं काम आम्ही बघतोय. आणि आज मी त्यांच्यासोबत आलेले अशोकरावजी साबळे, अशोकरावजी सावळे यांना आम्ही उच्चीकृत देऊन त्यांचा सत्कार करतो. तसेच सोमाजी गोडेकर संचालक आहे, त्यांचाही मी सत्कार करतो. माझे लायन्स मित्र जे हजर असतील त्यांनी निश्चित म्हणजे नाव न घेता उठावं आणि प्रत्येकाचा त्यांनी सत्कार करावा अशी माझी नम्र विनंती राहील. आपले पांडुरंगजी लवेकर, गणेश कदम, चिपळूण नागरिकचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांच्या वतीनं कदम साहेबांना आहे. मित्रांनो, हे सगळं होत असताना आता चिपळूण लायन्स क्लब हा एकच क्लब राहिला नाही आहे. चिपळूणमध्ये 3 क्लब झालेले आहेत. लायन्स क्लब गॅलेक्सी आणि लायन्स क्लब युनिटी, आणि त्याला पॅरलल एक अजून आपला एक युवा वर्गाचा एक क्लब चालतो, लायन्स क्लब ऑफ लिओ. तर मी चिपळूण गॅलेक्सीच्या अध्यक्षा कदम मॅडम आलेल्या होत्या, त्यांचंही मी त्यांना अभिनंदन करतो आणि त्यांचा सत्कार करायला सांगतो. पुढे येऊ एक 5 मिनिटं लागलं तरी झाले, जरा पुढे येऊ दे सगळ्यांना. युनिटी कपचे अध्यक्षा प्रांजनजी गुंजवटे, तुषार गोखलेला सांगतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. तसेच सावर्डा क्लबचे आमचे अध्यक्ष निलेशजी पाटील व त्यांच्यासोबत आलेले उकडे साहेब या.